नमस्कार, मशाल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण बघू शकता इथे दादरनगर हवेली आणि महाराष्ट्र बाउंड्री या दरम्यान रस्त्याचं काम चालू आहे। दोन राज्याचे दळणवळण चालू असतानाही मोठमोठे वाहन येतात आणि इथे मात्र जे रस्ता बनवले जात आहे एकदम निष्कृत दर्जाचं बनवलं जात आहे। आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहे, आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, आपलं नाव काय, आपण कुठले? मी उधवा येथील राहणार आहे, मूळचा उधवा राहणार आहे। माझं नाव देवराम जिपर कुरकुटे। जो हा रस्ता हा रस्त्याचं काम आता सध्या चालू आहे, हे निकृष्ट दर्जाचं आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं असं डांबरीकरण डांबर वगैरे न टाकता त्याच्यावर फक्त एक ठोक लावण्याचं काम चालू आहे। तर हे शासनाने याची दखल अशी घ्यावी की चांगल्या दर्जाचा रस्ता बनवावा आणि ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, असं निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर। आपण दोन राज्य हे मिळून एक रस्ता आहे, हा दळणवळणाचा मोठा साधन आहे। असं असताना इथे मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि ते कुठेतरी थातून मातून खड्डून बुजवण्याचा प्रयत्न करतात। ह्याबाबतीत आपण काय बोलणार? हे सगळं जे इंजिनियर आहेत आणि ठेकेदार आहेत हे मिलीभगत आहे। इकडनं जे औद्योगिक क्षेत्र सिल्वास हे औद्योगिक क्षेत्र असल्या कारणाने अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात जातात आणि हे असं निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला आहे। 5 दिवसात हे खड्डेच पडणार आहे। तर याचं इंजिनियर लोकांनी व्यवस्थित येऊन पाहणी करावी आणि योग्य ते चांगला दर्जाचा रस्ता बनवावा। जनतेचा पैशाचं हे वायफळ खेळ केला जातो। वास्तविक पाहता एखादा इंजिनियर इथं पाहिजे होता, इथे लक्ष द्यायला कोणता इंजिनियर नाही। आपण बघू शकतो इथे हा डांबर किती छोटा टाकलेला आहे, डांबर किती छोटा टाकलेला आहे आपण बघू शकतो इथे। बघा, हा रस्ता आहे, या रस्त्यावरती डांबर बघा काहीच टाकलेलं नाही आहे, डांबर पण टाकलेलं नाही, फक्त असं चालू आहे त्यांचं काम। आणि इथे विचारल्यानंतर आम्हाला उडवाडीची उत्तर देण्यात येतात। आपण ह्या साईडला DN आहे म्हणजे दादरनगर हवेली आणि ह्या साईडला महाराष्ट्र रस्ता आहे आणि ह्या महाराष्ट्र बाउंड्रीच्या याच्यावरती DN आणि महाराष्ट्र बाउंड्रीच्या दरम्यान हा रस्ता चालू आहे। सातत्याने इथे मोठे मोठे वाहन अवजड वाहन चालू आहे, परंतु याच्याकडे मात्र कोणताही शासन प्रशासन योग्यरित्या लक्ष देत नाही। मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत, धन्यवाद। हा झाल्यावर